मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अर्थातच छानच असणार। तर आज ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाची खीर कशी बनवायची ते। चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात। खिरीसाठी ना मी इथे अर्धा कप तांदूळ घेतले आहेत। आपल्याला ना तांदूळ हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 वेळा तरी तांदूळ हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यामुळे ना यातील जो स्टार्च असतो ना तो निघून जातो। त्यामुळे ना तांदूळ हे व्यवस्थित धुतले गेले पाहिजेत। चला तर मग तांदूळ हे आपण व्यवस्थित धुवून घेऊयात। तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतले की यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि तांदूळ हे अर्धा तास पाण्यात आपल्याला भिजत ठेवायचे। यामुळे तांदूळ हे नरम पडतात आणि ते पटकन शिजलेही जातात। तांदूळ हे मी जवळजवळ 30 मिनिटं भिजवून घेतले आहेत। तर हे पहा किती छान असे भिजले गेले आहेत। यातील काही तांदूळ हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। जास्त नाही, 1 आणि 2 चमचे असे आपल्याला तांदूळ हे काढून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपल्याला थोड्याशा काजू घालायच्यात, 7 ते 8 अख्खे काजू घालायचे। ऑप्शनल आहे, तुम्ही काजू नाही घातलात तरीही चालेल। यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय, जेमतेम पाव कप एवढं। याला झाकण लावून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचंय। आता हे जे तांदूळ आहेत ना ते हाताने असे चुरून घ्यायचे। हे पहा असे चुरून घ्यायचे, यामुळे ना ते तुकडे तुकडे होतात। तांदूळ असे चुरून घेतल्यामुळे ना ते छान असे शिजलेही जातात। याचप्रमाणे तांदूळ आपल्याला चुरून घ्यायचे आहेत। तांदूळ हे मी चुरून घेतले आहेत व्यवस्थित। आता ना आपण जे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले होते ना ते बारीकसर असे वाटून घेऊयात। हे पहा याचप्रमाणे आपल्याला हे दाणेदार अशी पेस्ट करून घ्यायची आहे, एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर इथे ना मी जाड तळाची कढई ही गरम करून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाणी घालायचंय, 1 पाव कप एवढं पाणी घालायचंय। गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि पाणी हे आपल्याला याकरिता घालायचंय जेणेकरून दूध हे तळाला लागणार नाही। पाण्याला अशी उकळी आली की यामध्ये दूध घालायचं। मी इथे 1 लिटर दूध वापरलंय। फुल क्रीम दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे। पळीने दूध एकदा ढवळून घ्यायचं। दुधाला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा दूध मस्त असं गरम झालंय, दुधावर वर अशी साय जमा होत आहे। आता या स्टेजला दुधामध्ये आपल्याला केसर घालायचंय, चिमूटभर केसर घालायचं। या स्टेजला केसर घातलेला की खिरीला छान रंग येतो। केसर हे एकदम असं सुरुवातीला घालायचं नाही, कधी कधी ना दूध हे फाटतं, म्हणून दूध हे थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला केसर घालायचंय। केसर हे दुधामध्ये छान असं व्यवस्थित मिसळून घेतलं की दुधाला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची। दुधाला ना अशी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि यामध्ये ना जे आपण तांदूळ धुवून भिजवून घेतले होते ना ते घालायचे। संपूर्ण तांदूळ हे यामध्ये घालायचे। त्यातील पाणी हे मी काढून टाकलं आहे, ते नाही वापरायचे आपल्याला। आपल्याला फक्त तांदूळ इथे यामध्ये घालायचे। पळीने सर्व जिन्नस छान असं मिसळून घ्यायचं। आपल्याला हे सुरुवातीला एक 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचंय, जोपर्यंत आपला तांदूळ हा असा मऊ होत नाही तोपर्यंत। कधी कधी हे तांदळावरतीही अवलंबून असतं। तर मी ना हे जवळजवळ एक 7 मिनिटं छान असं शिजवून घेतलंय। तांदूळ हा बहुतेक शिजला आहे, 70 ते 80% तांदूळ हा आपला शिजला आहे। आता ना आपण गॅस हा आपल्याला लो टू मीडियम करत हे शिजवून घ्यायचे, जेणेकरून तांदूळ हा पूर्णपणे शिजला जाईल। आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय, म्हणजे ना हे तळाला चिटकणार नाही, तांदूळ हे खालून जळणार नाही। आणखी एक 3 ते 4 मिनिटं मी हे मंद आचेवरती छान असं शिजवून घेतलंय। त्याला छान अशी उकळी आली आहे। पहा आपला तांदूळ हा मस्त असा मऊ झाला आहे। आता या स्टेजला आपण ना जे तांदूळ आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे। संपूर्ण पेस्ट ही यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि लगेचच ते आपल्याला ढवळून घ्यायचे, नाहीतर ना त्याचे गोळे गोळे तयार होतात। तुम्ही जर नवशिके असाल तर तुम्ही ते पेस्ट घालता घालताच ढवळत राहा, म्हणजे त्याचे गोळे तयार होणार नाही। ते छान मिसळून घेतलं ना की खीर ही आपली मस्त अशी घट्टसर होत जाते, तिला छान असा घट्टपणा येत जातो। तुम्ही पाहू शकता तर थिकनेस एकदम दाटसर झाली आहे आपली खीर आणि रंगही छान आला आहे। खिरीला एक अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला, पण मध्ये मध्ये आपल्याला हे ढवळत राहायचे सतत, जेणेकरून हे तळाला लागणार नाही। आणखी 1 मिनिटभर खीर ही मी शिजवून घेतली आहे। छान उकळी आली आहे खिरीला। आता यामध्ये आपण साखर घालूयात। अर्धा कप साखर ही मी घातली आहे यामध्ये। खिरीमध्ये परफेक्ट प्रमाण आहे साखरेचं, परफेक्ट गोड खीर तयार होते या प्रमाणात। तुम्हाला जर यापेक्षाही जास्त गोड आवडत असेल तुम्ही त्याचं प्रमाण वाढवलात तरीही चालेल। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। तुम्ही जर या पद्धतीने खीर बनविलात ना तर मस्त अशी रबडीदार खीर तयार होते।
झटपट आणि जास्तीची मेहनत न घेता तांदळाची खीर करताना काय होतं ना, तांदूळ हा शिजेपर्यंत आणि खिरीला रबडीसारखा टेक्स्चर येईपर्यंत खूप वेळ जातो. जर घरी ना जास्तीच पाहुणे आले असतील ना, तर मी याप्रमाणे खीर नक्की बनवून पहा. झटपट तयार होते. त्याचबरोबर दूधही फार असं लागत नाही. साखर ही पूर्णपणे विरघळली की यामध्ये आता आपण ड्रायफ्रुट्स घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता. ड्रायफ्रूट जर तुम्हाला तुपावरती तळून घ्यायचे असतील तर तुम्ही ते घातलात तरीही चालेल. आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घालूयात. छान अशी मिसळून घ्यायची खिरीमध्ये वेलची पूड. वेलची पूड ही मिसळून घेतली ना आपण खिरीमध्ये की आता ना आपण गॅस बंद करूयात. आपलं खीर ही तयार आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. छान अशी रबडीदार खीर. त्याचबरोबर फार असा वेळही लागत नाही ही खीर बनायला. तर हे पहा, मस्त अशी आपली रबडीसारखी खीर ही तयार झाली आहे. नक्की करून पहा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा.